आणि महाराजांनी अतिशय सुंदर असं निराकरण बाळाभाऊंच्या प्रश्नाचं केलं. महाराज काय म्हणतात? ऐसा प्रश्न केला असता समर्थ उत्तर देती त्याला, बरवा प्रश्न बाळा केला त्वा आज आम्हा ते, ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, बाह्य रूप भिन्न त्याचे परी मूळ कारण एक असे. काय म्हणतात गजानन महाराज? ऐसा प्रश्न केला असता समर्थ उत्तर देती त्याला, बरवा प्रश्न बाळा केला त्वा आज आम्हा ते, ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असती साचे, बाह्य रूप भिन्न त्याचे परी मूळ कारण एक असे. अरे बाळा, तू प्रश्न केला हे बरं झालं, तुझ्या शंकेचं निरसन झालं. कारण ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत, पण ज्याचं साध्य एक असतं ना, त्याची साधनं कितीही असली तरी काही फरक पडत नाही. कारण जो मार्गावर वाटचाल करून त्या साध्यापर्यंत पोहोचतो त्याचं महत्व असतं. मार्ग कोणता निवडला याकडे आपण लक्ष देत नाही. आत्ताच जो व्यायामाचा दृष्टांत सांगितला त्यालाच धरून पुन्हा सांगते. हल्ली व्यायामशाळांचंही इंग्रजीकरण झालेलं आहे. व्यायामशाळा म्हटलं की कसं बॅकवर्ड वाटतं. मग काय म्हणायचं? जिम. आणि या सगळ्या गोष्टीतून एक नवा शब्दप्रयोग आलेला आहे. सकाळी कोणाच्या घरात डोकावून पहा, जोरण्याने टीव्ही किंवा टेप रेकॉर्डर किंवा स्पीकर चालू असतो आणि त्याच्यासमोर हातवारे आणि उड्या मारणं सुरू असतं. तसंच ध्यान लावून बसणारा हा अगदी मागच्या विचारांचा वाटतो, आणि जो मेडिटेशन करतो तो म्हणजे अगदी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवाला वाटायला लागतो. या सगळ्या गोंधळातून पुढे आपल्याला संभ्रम राहू नये म्हणून महाराजांनी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला नामाचं महत्व पटवून दिलं, तेही त्या काळात. काय म्हणतात महाराज? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. अहो, महाराजांनी अध्यात्म किती सोपं करून सांगावं. महाराजांची वाणी शास्त्र काट्याच्या कसोटीवर उतरली आहे. शास्त्राला सोडून ते एकही शब्द बोलत नाही. मोरोपंत म्हणतात, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जडवै कुंठी, नेले जडवै कुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. जड शरीर फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणून वैकुंठाला नेण्या इतका ज्यानं अधिकार प्राप्त करून घेतला त्याला ते वाणी होते असा जातीवाचक उल्लेख करणं म्हणजे केवढं मोठं पाप. मोरोपंतांसारखा प्रकांड पंडित त्यांच्या शास्त्रीय ज्ञानाची महती गातो म्हणजे त्यांचा अधिकार किती उच्च कोटीचा असेल. कारण कोणाची हेटाळणी कशी करता येते हे भारतीयांकडून शिकावं. कोणी एखादं चांगलं काम करू लागलं आणि 4-5 माणसं त्याच्याबद्दल चांगलं बोलू लागली की 6वा पटकन उठतो आणि त्याचे पाय कसे ओढता येतील याच्याच प्रयत्नात लागलेला असतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. पण हे ऐकून त्या काळातल्या सनातन्यांनी डोळे वटारले. कोण हा तुक्या, आम्हाला अध्यात्म शिकवणार हो. कपाळावर गंधाचे बोट आणि अंगाला भस्माचे पट्टे पासलेले सनातनी महाराजांच्या सुलभ साधनांवर असं तोंडसूक घेऊ लागले आणि मग त्यांना शास्त्रीय आधार सांगावा लागला. काय म्हणतात शास्त्रकार? शास्त्रकार सांगतात,
त्रेतायां विजतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात् सद्गुरुनाथ महाराज की जय. शास्त्रकार म्हणतात, जसं कृत आणि सत्ययुगात वेदांचं चिंतन आणि त्याद्वारे विष्णूचं ध्यान होतं, द्वापार युगात भगवंताची षोडशोपचारे केलेली पूजा फळाला यायची, त्याप्रमाणे कलियुगात हे सगळं आपल्याला फक्त नाम संकीर्तन करून प्राप्त करून घेता येतं. अहो, आजचंच घ्या ना, आम्ही दरवर्षी या दिवशी वेगवेगळ्या मंदिरात जाऊन कीर्तन करत असतो. पण यावर्षी हे कोरोनाचं संकट आलं, आमची एवढे दिवसांची नाम घेण्याची पुण्याई म्हणा का काही म्हणा, पण एवढं सगळं लॉकडाऊन असून सुद्धा तो भगवंत आमच्या घरी पायानं चालत आला आणि ही ऑनलाईन सुविधा सुरू झाली, नाही का? आणि हे नामाचं महत्व या सगळ्या संतांना पटलं आणि त्यांनी त्या मार्गावरून वाटचाल केली आणि त्याचा प्रत्ययही त्यांना येत गेला. आता त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे आमची जनाबाई. जनाबाई एक गृहिणी होती हो, पण तिची भगवंतावरची जी श्रद्धा होती ना, ती फार उत्तम अशी होती. काय करायची ती? प्रपंच सांभाळत असताना ती परमार्थ करायची. म्हणजे नेमकं काय करायची? तर रोज सकाळी उठायचं, सडा सारवण करायचं, रांगोळी घालायची आणि पहिलेच्या काळी कसं असं अंगणामध्ये जातं ठेवलेलं असायचं, त्या जात्यावर गहू दळावे लागायचे आणि ते जातं इतकं जड की आपले ते जिम मधले डंबेल्स पण त्याच्या पुढे काही नाही असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे मी उचलून पाहिले नाही, पण एक अंदाज आपला. आणि ती जनाबाई त्या जात्याजवळ येऊन बसायची आणि ते जातं फिरवत असताना आपले कष्ट आपल्याला, म्हणजे तिला कष्ट व्हायचेच नाही. त्याचं कारण असं की ती भगवंताच्या नामात तल्लीन झालेली असायची आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्या वैकुंठातून खाली यायचा, आपले सगळे आभूषण अलंकार बाजूला काढून ठेवायचा, आपला मुकुट बाजूला काढून ठेवायचा आणि तिच्यासोबत तिला गहू दळायला मदत करायचा आणि तिचे कष्ट कमी करायचा. आणि ते दोघही जण इतक्या सुंदर ओव्या म्हणायचे. काय म्हणायचे हो? पहिली माझी ओवी ग, पहिली माझी ओवी ग, गणपती देवाने, पहिली माझी ओवी ग, गणपती देवाने, इष्टानिष्टापासून वाचू घरादाराले, इष्टानिष्टापासून वाचू घरादाराले, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला
त्यांच्याकडे वातावरण असायचं. प्रत्यक्ष भगवंत आपल्या पायानं त्या जनाबाईचे कष्ट कमी करायला जात असायचा. असं हे नामाचं महत्व आहे. आणि हे असं नामाचं महत्व त्या काळातल्या संतांना पटलं. अहो, तुकाराम महाराजांना लोक प्रश्न विचारायचे, बुवा तुम्ही कीर्तन का हो करता? तुकाराम महाराज अगदी आगतिक होऊन सांगायचे, काय करू, मला दुसरं काही करताच येत नाही आणि त्या भगवंतांना काही शिकवलंच नाही. किती सहजपणे उत्तर देणं होतं हे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या पुढच्या अभंगात म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण एक भेटी दिल्या भेटी, तेणे नारायण एक भेटी. हे असं सगळं महत्व त्या काळातल्या संतांना पटलं होतं आणि म्हणून त्यांनी अशी सुलभ साधनं आपल्यासाठी निर्माण करून ठेवली. आता हे नामसंकीर्तन वगैरे सुरू आहे म्हणून एकदम मला आठवलं, एक घर असतं, छान चौकोनी कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये अंगणामध्ये रोज ते त्या घरचे जे आजोबा असतात ते खुर्ची टाकून आपले ऊन खात पेपर वाचत बसलेले असतात. आजोबा पेपर वाचत असतात आणि त्यांच्या घरातला जो लहान मुलगा असतो तो म्हणजे आजोबांजवळ जातो धावत धावत आणि आजोबांना म्हणतो, आजोबा राम म्हणा ना राम. आजोबांना मोठं आश्चर्य वाटतं, राम काय म्हणायचं? तरी नातवाचा हट्ट म्हणून ते म्हणतात राम. याला मोठा आनंद होतो, हा उड्या मारायला लागतो, ते हसायला लागतात, हा काही विचित्रासारखा वागत आहे. परत हा म्हणतो, आजोबा राम म्हणा ना राम. परत आजोबा म्हणतात राम. एकदा होतं, दोनदा होतं, तीनदा होतं, असं 15-16 वेळेला होऊन जातं आणि मग आजोबा कंटाळतात. हो, आजोबा म्हणतात, काय रे मंग्या, 4-4 वेळा आपलं राम 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 म्हणायला लागत. अहो आजोबा, ती आई पहा ना कशी होती. तुम्हाला इतकं छान सुवाच्य राम म्हणता येतं, पण ती पा काय म्हणते, काय माहिती बाई, हा मेला म्हातारा कधी राम म्हणतो ते एकदाच. पंढरीनाथ महाराज की जय. अशी सगळी कथा आहे कलियुगाची. आणि पण संतांनी हे जे काही अभंग निर्माण केले त्यामधून आपल्याला हे नामाचं महत्व त्यांनी पदोपदी पटवून दिलेलं आहे. आणि असं नामाचं महत्व पुढे तुकाराम महाराज अभंगात काय म्हणतात, ठाईच बैसोनी करायक चित्त, आवडी अनंत आळवावा. या दोन्ही अटी वरवर दिसायला जरी सोप्या असल्या ना तरी फार कठीण हो. चित्ताची एकाग्रता आणि नामाची आवड निर्माण होणं अगदी अशक्य आहे. चित्त आणि एकाग्रता या दोन विरुद्ध बाजू म्हणजे विरुद्ध गोष्टी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण नाम कुणाला घ्यायला आवडतं आणि आपलं मन तर इतकं चंचल आहे, आपल्याला त्याचा प्रत्यय रोज आपण जेव्हा पूजा अर्चा करत असतो तेव्हा येतच असतो. आणि नामाची आवड सहजासहजी निर्माण होत नाही. ती उर्मी आतून यावी लागते, जी ध्रुवाला आली, जी प्रल्हादाला आली, जी नामदेवांना आली. ध्रुव आणि प्रल्हाद यांचं वय ते किती? 5 वर्षांचा ध्रुव आणि 8 वर्षांचा प्रल्हाद.
ध्रुव जेव्हा भगवंताला अढळपद मागण्यासाठी म्हणून निघाला होता तेव्हा तो असा जंगलातून चालला होता आणि जंगलातून जात असताना तिथे एका ऋषींची कुटी होती आणि त्या ऋषींच्या कुटीमध्ये तिथे ऋषी पत्नींचा वास होता आणि त्या एवढूशा गोंडस मुलाला पाहून त्या ऋषी पत्नी बाहेर आल्या आणि त्याला पाहून त्या प्रश्न विचारतात, अरे बाळा, तू कुठे चालला आहेस? तू हरवला तर नाहीस ना? तुझे आई बाबा कुठे आहेत? त्यावर तो मुलगा, 8 वर्षांचा मुलगा काय म्हणतो, आपल्याला 8 जन्मात देखील हे उत्तर सुचणार नाही. तो म्हणतो, ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दा वदतसे, पिता विष्णू माझा जननी कमला तो म्हणतसे. काय म्हणाला तो? माझे वडील विष्णू आणि आई लक्ष्मी, मी त्यांच्यासोबत या रस्त्यातून चाललो होतो आणि त्या इथे आल्याबरोबर त्यांची आणि माझी कुठेतरी चुकामुक झालेली आहे. समजा तुम्हाला ते दिसले ना तर माझी आणि त्यांची भेट घालून द्या बरं. केवढी ही सहज भावना आणि ही अशी उर्मी आतून यावी लागते जी या ध्रुवाकडे होती. प्रल्हादाचे उदाहरण तसंच आहे. 5 वर्षांचा प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण तो करतोच आहे म्हणून हिरण्यकश्यपूनं म्हणजे त्याच्या सख्या बापानं त्याला किती त्रास दिला. पर्वतावरून कडेलोट केला, उकळत्या तेलामध्ये त्याला सोडलेला आहे. मोरोपंत म्हणतात, नमरे यास्तवनेला, नमरे यास्तवनेला, पर्वत शिखरासे लोटिला खोली, करितो निर्भय चित्ती, वाहे नारायणास लाभोळी राम. पर्वतावरून त्याचा कडेलोट केलेला आहे पण त्याची नामाची ओढ आणि भगवंतावरची श्रद्धा इतकी दृढ होती की भगवंतानं त्याला अगदी अलगद झेललेलं आहे. आणि ही असं एकदा नातं तयार झालं ना की मग हे लोक भगवंताशी आपलं नातं जोडायला लागतात. काय म्हणतात होते, तू माझी माऊली, तू माझी सावली, तू माझी माऊली, तू माझी सावली, पाहतो पांडुरंगे, 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 पाहतो पांडुरंगे, पांडुरंगे, तू माझा ऐकला कडील झपोला, तू माझा ऐकला कडील झपोला, तू माझा ऐकला सोयरा जीवा. आणि भगवंताशी असं एकदा का नातं निर्माण झालं की मग आपल्याला जिकडे तिकडे भगवंतच दिसायला लागतो आणि जग इतकं सुंदर होऊन जातं की आपण या सगळ्या मोहामध्ये अडकतच नाही. आता भगवंत नेमका कुठे असतो याचा प्रत्यय त्याच्याच मुखातून तुम्हाला देते आणि आपल्या पूर्वरंगाला विराम देते. एकदा काय झालं, इंद्राला एका वटहुकुमावर भगवान विष्णूंची त्वरित स्वाक्षरी हवी होती आणि त्यासाठी इंद्रानं नारदांची निवड केली. कारण नारदांचा संचार हा त्रिभुवनात असतो, त्यामुळे यांना विष्णू पटकन सापडतील आणि विष्णू आणि नारदांचं म्हणजे ते दोघं जण अगदी, नारद हे भगवान विष्णूंचे परमभक्त म्हणून आपलं काम लवकर होईल असं इंद्राला वाटलं आणि झालं मात्र उलटच. इंद्रानं नारदांना निरोप पाठवला. नारद तिथे आले आणि इंद्राने जे काम दिलं होतं ते करण्यासाठी म्हणून त्यांनी वाटचाल केली.
नारद पायपीट करत करत निघाले. वैकुंठाला आले, भगवान तिथेही नाही. वैकुंठाला आले, बद्रीनाथाला गेले, मथुरा वृंदावन पालथं घातलं, पण तिथेही भगवंताची चाहूल नाही. म्हणून विंध्यांचल ओलांडून जरा खाली आले आणि त्यांना वाटलं की आता अयोध्येत जे राम मंदिराचं काम सुरू आहे ते बघण्यासाठी म्हणून तिथे गेले असतील, पण तिथेही भगवंताची चाहूल नाही. आता काय करावं? शेवटी नारद पायपीट करून करून थकून गेले हो. आणि अशी जात असताना त्यांना खाली चंद्रभागेच्या वाळवंटात तोबा गर्दी जमलेली दिसली. म्हणून नारद काय आहे हे बघण्यासाठी म्हणून जरा खाली उतरले. तो काय, भगवंत त्या भक्तांमध्ये थैथय थैथय नाचत आहे. नारदांना मोठं आश्चर्य वाटलं. नारद धावत 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 भगवंताजवळ गेले आणि भगवंतांना म्हणतात, भगवंता, अहो तुम्हाला कुठं कुठं नाही शोधलं, सगळं त्रिभुवन पालथं घातलं, पण तुमची चाहूल कुठेच नाही. भगवंत अगदी स्मित हास्य करून म्हणतात, अरे नारदा, कसा रे तू? नारद म्हणतात, असं काय म्हणता भगवंता, मी पायपीट करून करून थकून गेलो नाही का? आता सुरुवात केली. तर भगवंत हसतात आणि म्हणतात, अरे नारदा, सगळ्या जगताला नाम महिमा सांगणारा तू कीर्तन संप्रदायाचा प्रवर्तक म्हणे, आणि तुला माझा स्थायी पत्ता कळू नये, मोठं नवल आहे. बरं ऐक, मी सांगतो, तू लिहून घे आणि इतरांनाही सांग. काय सांगतात भगवंत? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. सद्गुरुनाथ महाराज की जय. नाहं वसामि वैकुंठे, मी वैकुंठात नसतो. योगिनां हृदये रवौ, मी योग्यांच्या हृदयामध्ये जो ओंकार उमटत असतो त्यातही नसतो. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त ज्या ठिकाणी नामस्मरणामध्ये मग्न असतात, तत्र तिष्ठामि नारद, त्या ठिकाणी मी नक्कीच असतो. आणि हाच सगळा संकेत तुकाराम महाराज आपल्याला आपल्या पूर्वरंगाच्या अभंगातून सांगतात. काय म्हणतात तुकाराम महाराज? नाम संकीर्तन साधना पैसोपे, साधना पैसोपे. नाम संकीर्तन साधना पैसोपे, साधना पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. नाम संकीर्तन साधना पैसोपे, साधना देवर्षी नारद महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर या संस्थेने मला या गादीवर उभं राहून आजची सेवा करण्याचा जो मान सन्मान दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांची अगदी ऋणी राहील आणि अशीच सेवा माझ्या हातून परत परत घडत राहो अशी मी त्यांच्याकडून आशा करते की ते मला अशाच संधी प्राप्त करून देत असतील. आणि कीर्तनासाठी नुसता एकटा कीर्तनकार उभा राहू शकत नाही, तर कीर्तनाला साथ संगतीची फार गरज असते. आणि माझ्या अगदी एका फोनवर माझे साथ संगतकार नेहमी हजर असतात. तबल्यावर
नागपूरचा तबलावादक सौरभ धुमकेकर, शांबुआ धुमकेकरांचा पुतण्या. आणि माझ्यासोबत संवादिनीवर आहेत विजय देशपांडे, माझा काकाच आहे तो. आणि तो लाईट म्युझिकचे कार्यक्रमही करत असतो. फार छान आवाज आहे त्याचा. आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे अगदी 2 मिनिटं मी त्याला एक छानसं गाणं सादर करावं अशी विनंती करते. Oh
हरि ओम. मी असं कुठे हॅलो माझ्या असं ऐकण्यात आलं होतं की साथीदारांना साजिंदे असं म्हणत असतात, म्हणजे म्हणतात उर्दूत आणि हिंदीमध्ये. तर आज आपल्याला याचा प्रत्यय आलेला आहे की माझ्या दोन्ही साथीदारांमध्ये 7 जिंदा आहे, नाही का? आता 2 मिनिटं भगवंता जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय जय संत जनांची भगवंताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी रंगली पंढरपूर नगरी रंगली पंढरपूर नगरी संत जनांची भगवंताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी रंगली पंढरपूर नगरी.
मराठी संतांचा भागवत संप्रदाय म्हणजे अहो पांडुरंगाचं कौतुकानं भरभरून वाहणारं एक लढीवाळ कुटुंबच होतं. पांडुरंगाला भक्तांचं वेड आणि या भक्तांना पांडुरंगाचं वेड असं 13व्या शतकातलं पंढरपूर म्हणजे वेड्यांची नुसती पेठच. अहो सध्या वेडे या शब्दाची जागा दिवाने या एका नव्या शब्दप्रयोगाने घेतलेली आहे. पणात जास्त असतो. असं 13व्या शतकातलं पंढरपूर वेड्यांची पेठच होती. सगळेजण आपलं कुटुंब आपला प्रपंच सांभाळत परमार्थ साधत होते. आणि असं सगळं साधत असताना कुठे बरं नुसते संतच नाही तर त्यांचा परिवार देखील या भक्ती संसारात अगदी रंगून गेलेला होता. आणि या भक्ती संसाराचं वर्णन करताना आमची जनाबाई मोठ्या कौतुकानं म्हणते, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकूर बाळा, विठू माझा लेकूर बाळा. या सर्व संतांपैकी कोणीही निरुद्योगी नव्हता. नाम घेण्याच्या नावाखाली मंदिराच्या आवारात बसून टाळ कुटत बसणं आणि लोकांकडून आपल्या मेजवान्या पुरवणं असा पोशाखी संत कोणीही नव्हता. नाहीतर संत व्हा, एखादं प्रतिष्ठान काढा आणि सकाळ संध्याकाळ मेजवान्या जोडा. प्रत्येक जण आपला प्रपंच सांभाळत भगवंताची भक्ती करत होता आणि आपला सगळा प्रपंच त्या पांडुरंगाच्या पायावर वाहून खऱ्या अर्थानं परमार्थ साधत होता. कोणी कपडे शिवत होतं, कोणी राखण करत होतं, कोणी मडकी घडवत होतं आणि असं सगळं त्यांचा प्रपंच चालू होता. विठ्ठलाच्या लढीवाळ कुटुंबात, विठ्ठलाच्या लढीवाळ कुटुंबात, कौतुकाचा बाजार पंढरीत, कौतुकाचा बाजार पंढरीत. देव वेडा, देव वेडा, भक्तास वेड त्याचे, भक्त सांगाती स्वये देवनाचे, भक्त सांगाती स्वये देवनाचे. आणि या पंढरपुरामध्ये पंढरपुराजवळच एक तेरढोकी नावाचं गाव, गोरा कुंभार म्हणून एक संत राहायचे. हे सगळ्यांपेक्षा वयानं वडील म्हणून सगळेजण त्यांना गोरोबा काका म्हणायचे. मडकी घडवण्याचा त्यांचा व्यवसाय. त्या काळात वर्णाप्रमाणे जातीप्रमाणे व्यवसाय ठरलेला असायचा. म्हणूनच तर आपल्याकडे म्हण आहे, गवयाचं पोर रडतं देखील सुरात.
पण या गोरोबा काकांच्या हाताची जादू काय सांगावी हो. फिरत्या चाकावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्याला ते एकदा का आकार देऊ लागले की असं वाटावं प्रत्यक्ष ब्रह्मदेवच सृष्टी निर्मितीला बसला आहे आणि तुमची आमची मडकी खडवितो आहे. फिरत्या चाकावर ती घेसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा फिरत्या चाकावर ती घेसी मातीला वेडा विठ्ठला तू वेडा मडकी घडविता घडविता गोरोबा काका गीतेचं अध्यात्म आपल्या शैलीनं सोपं करून सांगत होते. काय म्हणत होते घटाघटांचे रूप आवळे प्रत्येकाचे दैवचे रूप आवळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विणाने कोणान कळे कुणाच्या मुखी कळते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा विठ्ठला तू वेडा. आणि अगदी सामान्य जनांना गोरोबा काकांची ही वाणी जाऊन भिडायची. पण अदृष्ट दैवानं पोळलेल्या त्यांच्या आगतिक मनानं कधी कधी पांडुरंगापुढे आपली कैफियत मांडता. तूच फोडीसी तूच घडविसी तूच फोडीसी पुरवाळीसी तूच तारीसी तूच घडविसी तूच फोडीसी पुरवाळीसी तूच तारीसी कळेला परिनिर्मिती तया पुढे अंधार तू वेडा त्याला तू वेडा त्याला तू वेडा. आणि 3 वर्षांचा एक छोटासा मुलगा होता. या संतीला आपल्या नवऱ्याच्या भक्तीचं भारी कौतुक, पण ते फक्त आतूनच बरं का, वरून ही संती महाभयंकर फटकळ बरं. कारण गोरोबा काका एकदा का भक्तीच्या उन्मादात वाहू लागले की मडक्यांच्या जागी करत नसे. आणि म्हणूनच ती संती मध्ये मध्ये